EMI भरला नाही म्हणून तुम्हाला अटक होऊ शकते का? बँक तुम्हाला जेलमध्ये टाकू शकते का? सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक लोकांसोबत असे घडते की EMI थकल्यानंतर बँकेचे कर्मचारी हे फोनवरून धमकी देतात. रिकव्हरी एजंट घरी येतो, अटक करण्याची धमकी देतो, तसेच मानसिक त्रास देतो. शेजाऱ्यांसमोर आपली बदनामी होईल असे काही कृत्य बँकेच्या कर्मचारी किंवा एजंटद्वारे केले जाते. अशा कृत्यामुळे लोक घाबरतात, मानसिक त्रास देखील या परिस्थितीमध्ये सहन करतात आणि काही लोक आत्महत्येपर्यंत जातात. परंतु येथे कायदा हा त्या लोकांच्या फेवरमध्ये असतो, ही बाब लक्षात घ्या. EMI जर तुम्ही भरला नाही तर तुम्हाला अटक होत नाही, कारण हा सिव्हिल नेचरचा मॅटर असतो. याच्यामध्ये क्रिमिनल केस ही होत नाही. त्यामुळेच जर EMI तुमचे थकलेले असतील तर बँकेला आधी कर्जदाराला तशी नोटीस द्यावी लागते आणि त्यानंतर बँक ही सरफेसी ऍक्ट नुसार मालमत्ता जप्तीची कारवाई येथे करू शकते. म्हणूनच कोर्टाचा आदेश नसताना अटक ही बेकायदेशीर असते, ही देखील बाब लक्षात घ्या. परंतु कर्ज घेणाऱ्याने बँकेला जाणीवपूर्वक फसवले असतील, येथे खोटी कागदपत्रे दिलेले असतील तर क्रिमिनल केस येथे त्या कर्जदारावर होऊ शकते. म्हणूनच येथे ही बाब लक्षात घ्या. EMI जर थकले असतील तर बँकेशी लेखी संवाद ठेवला पाहिजे. तसेच EMI रिडक्शनसाठी अर्ज केला पाहिजे आणि जर रिकव्हरी एजंटकडनं जर धमकी मिळत असेल तर तशी रीतसर तक्रार करा. आणि जर बँकेने RBIच्या गाईडलाईनचे जर उल्लंघन केलेले असेल तर त्या कर्जदाराला तशी तक्रार देखील करता येते. आणि जर कर्जदाराला बँकेने वसुलीसाठी नोटीस पाठवलेली असेल तर वकिलांचा सल्ला त्याने घेणं गरजेचं असतं. म्हणूनच कर्जदारांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की तुमचा एक शेअर त्यांचा मानसिक त्रास खूप कमी करू शकतो. आणि अशाच नवनवीन कायद्याच्या बाबी समजून घेण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा.